गुड मॉर्निंग, श्री स्वामी समर्थ। तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे बुलबुलची सुंदर आंघोळ, छोट्या पक्ष्यांचा गोड असा ब्रेकफास्ट, चिमण्यांची मस्ती आणि आपल्या लाडक्या पोपटांची खास भेट। तर तुमच्या प्रेमासाठी मी आज पुन्हा व्हिडिओ घेऊन आलेले आहे आणि आठवड्यातनं 2 वेळा आपले व्हिडिओ येतील। बुधवारी आणि शनिवारी आपले व्हिडिओ येतील, तर पाहायला विसरू नका। असंच प्रेम ठेवा। तर आता मी तुम्हाला सांगणार आहे की मला एका दादांची कमेंट आली होती की त्यांनी पक्ष्यांसाठी सुंदर असा सेटअप तयार केला आहे, शिवाय त्यांच्याकडे इतर पक्षी यायला लागलेत पण पोपट अजून काही येत नाहीत। ते त्यांच्या घराच्या समोर जी तार आहे किंवा वायर असेल त्याच्यावर ते बसतात पण त्यांच्या बाल्कनीमध्ये येत नाहीत। तर दादा, मी तुम्हाला तर त्याचं उत्तर दिलेलंच आहे बघा। तुम्ही मला पर्सनल मेसेज केला होता, मी तुम्हाला त्याचं उत्तर पण दिलं। पण आता मी सगळ्यांसाठीच हे उत्तर देणार आहे, कारण बऱ्याच जणांकडे असं असेल की पोपट दिसतात पण ते बाल्कनीमध्ये येत नाहीत। तर मी मागे जसं सांगितलं होतं तुम्हाला की पोपट आपल्या बाल्कनीमध्ये येण्यासाठी थोडा वेळ लागतो, कारण ते खूप भित्रे असतात। पहा, ते अर्धा तास तुमच्या समोरच्या झाडावर किंवा वायरवर ते बसून राहतील, तुमच्या बाल्कनीत ते पाहतील पण ते लगेच येणार नाहीत। त्यांना काय लागतं माहितीये का, थोडी शांतता लागते। सुरुवातीला जेव्हा पोपट येतात तेव्हा शांतता ठेवायला लागती। आता तुमचं असं असेल की तुम्ही जर आता थोडा वेळ वाट पाहतायत, अर्धा तास वाट पाहतायत आणि कंटाळलाय आणि आता जाऊ देत, मग ते फीडर काढूनच टाकतो किंवा गॅलरी आपली बंद करून टाकतो। तर असं करू नका, थोडा संयम ठेवा। जर ते तुम्हाला दिसतायत पोपट, तर ते तुमच्या बाल्कनीमध्ये येतील। आणि मी जसं तुम्हाला सांगितलं होतं की मक्याचं कणीस लावा, तर त्यामुळे लवकर पोपट अट्रॅक्ट होतात। तर मक्याचं कणीस असं लावा की जे येता जाता पक्ष्यांना, म्हणजे पोपट जे आहेत त्यांना दिसलं पाहिजे। आणि जर म्हणजे मी सगळ्यांना सांगते, जर तुमच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये पोपट असतील, झाडांवर पोपट असतील किंवा तुम्हाला उडताना आकाशातनं, तुमच्या खिडकीतून बघताना आकाशातनं उडताना पोपट दिसत असतील, तरच ते तुमच्या बाल्कनीमध्ये अट्रॅक्ट होऊ शकतात। आता या छोट्या पक्ष्यांसाठी मी आज सुंदर असा ब्रेकफास्ट तयार केला होता। कसं आहे की रोज रोज आपल्याला सुद्धा एकच पदार्थ खाऊन जसा कंटाळा येतो तसं मी आज ह्यांच्यासाठी सुद्धा वेगळा पदार्थ ठेवला होता। तर तो काय असेल ते तुम्ही मला नक्की कमेंट करून विचारा, पुढच्या व्हिडिओमध्ये मी त्याचं उत्तर देईल। आणि खूप आवडीने खातात बरं का, कधीतरी त्यांना पण वेगळं पाहिजे हो, रोज रोज एकच खायचं। तर म्हणून म्हटलं चला आज कधीतरी महिन्यातनं एकदा, 2 महिन्यातनं एकदा असं त्यांच्यासाठी काहीतरी वेगळं ठेवा। पक्षीसुद्धा खूप आवडीने खातात। तर मी जसं तुम्हाला म्हटलं होतं, चिमण्यांची मस्ती पाहायला मिळणार आहे। तर चिमण्या जेव्हा येतात एवढी मस्ती करतात, त्यांचा तो चिवचिवाट म्हणजे। आणि तुम्हाला सांगू का, हे तर माझं इतकं लाडकं फीडर आहे, मला खूप आवडतं हे फीडर, इतकं गोड आहे त्यावर चिमण्या किंवा पोपट जेव्हा बसतात एवढे सुंदर दिसतात। तर चिमण्यांना तुम्ही राळं ठेवा आणि बारीक कणी ठेवा त्या फीडरमध्ये, चिमण्या खूप आवडीने खातात। जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की ह्या बुलबुल मॅडम आहेत, त्या दिवसातनं 3 वेळा आंघोळ करतात। जेव्हा सकाळी सगळे पक्षी येतात आणि पाणी मी जेव्हा चेंज करते तेव्हा पण ही छान येते, अशी सुंदर आंघोळ करते म्हणजे माझ्याकडे 7 ते 8 बुलबुल येतात बरं का। बुलबुल खरं तर खूप आहेत सध्या आजूबाजूला, पण माझ्याकडे 7-8 बुलबुल येतात आणि इतका आनंद घेतात ह्या पाण्यामध्ये आंघोळ करण्याचा। मागे पण मी व्हिडिओ टाकलेले आहेत, तुम्ही जर पाहिले नसेल तर ते नक्की पहा। तर ती दुपारी पण 1-1:30-2च्या टायमात येते, तेव्हा पण ते आंघोळ करतात। आणि संध्याकाळी मात्र तिचा टायमिंग अजिबात चुकत नाही, 5-5:30ला पुन्हा येते, पुन्हा आंघोळ करते। तर असं तुम्ही पक्ष्यांसाठी जेव्हा पाणी भरून ठेवाल तेव्हा पक्ष्यांना सुद्धा ते एकदा माहिती झालं की इथं आपल्याला पाणी मिळते, तर ते सुद्धा तुमच्या बाल्कनीमध्ये पाणी पिण्यासाठी, छान त्यामध्ये आंघोळ करण्यासाठी येतील। आता उन्हाळा आहे तर ते सुद्धा त्या थंड पाण्यामध्ये आंघोळ करण्याचा आनंद घेत असतात। तर तुम्ही पक्ष्यांसाठी मात्र पाणी ठेवायला अजिबात विसरायचं नाहीये। असं थोडंसं उथळ भांडं घ्यायचं पहा, जर उथळ भांडा असेल तर चिमण्या, बुलबुल त्याच्यामध्ये खूप सुंदर आंघोळ करतात। माझ्या ह्या पण भांड्यामध्ये बुलबुलने आंघोळ केलेली आहे, तर तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर तो व्हिडिओ तुम्ही नक्की पहा। खूप गोड, मला तर ह्या बुलबुलचा आवाज सुद्धा एवढा आवडतो, इतक्या छान आवाज आहे ह्या बुलबुलचा आणि दिसतात पण इतक्या सुंदर। तर तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असेल तर छान छान कमेंट करा, तुमच्यासाठी मी खूप मेहनत घेते पहा। आणि हे खरंच नेत्रसुख आहे। तर आता असं म्हटलं जातं की अधिक महिना आहे तर अन्नदान करा, तर किंवा दान करा। तर मी तुम्हाला खरं सांगू का, सगळ्यात श्रेष्ठ दान अन्नदान आहे आणि त्याकरता बाहेर तुम्हाला कुठेही जाऊन अन्नदान करण्याची गरज नाहीये। पहा, आपल्याच बाल्कनीमध्ये तुम्ही पक्ष्यांसाठी धान्य ठेवा, पाणी भरून ठेवा, हेच सर्वात मोठं श्रेष्ठ अन्नदान आहे। कारण आता गरीबाला दान करा, तर गरीब असं कोणीही राहिलेलं नाहीये।
गरीब लोकंसुद्धा म्हणतात आम्हाला पैसे द्या, आम्हाला धान्य नको आहे किंवा आम्हाला फळं नकोत. फळं जरी घेऊन द्यायला गेलो तरीसुद्धा घेत नाहीत, त्यांना फक्त पैसे हवे असतात. तर आपल्याला काय करायचं आहे, ह्या पक्ष्यांसाठी जर सेवाच करायची असेल तुम्हाला तर ह्या पक्ष्यांसाठी तुम्ही धान्य ठेवा आणि स्वच्छ पाणी भरून ठेवा. हे सर्वात मोठं पुण्याचं काम आहे आणि ह्यांची सेवा करताना मात्र निस्वार्थपणाने करा. त्यांना कधीही पकडायचं नाही आहे. हे निसर्गातले पक्षी आहेत, ते खूप प्रेमाने आपल्या जवळ येतात आणि हातावर बसतात. तर तुम्ही त्यांच्यावर प्रेम करा, ते पण तुमच्या एक ना एक दिवस जवळ येतील. आता कोणाकोणाकडे पोपट यायला लागलेत आपले व्हिडिओ पाहून, कारण मागे तर मला खूप जणांनी केल्या होत्या कमेंट की मक्याचं कणीस लावलंय तर आता त्यांच्याकडे पोपट येत आहेत. तर अजून कोणाकडे पोपट येत आहेत आपले व्हिडिओ पाहून ते तुम्ही मला सांगायला अजिबात विसरू नका. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडले असतील तर प्लीज छान छान कमेंट करा. तुमच्यासाठी मी खूप छान छान व्हिडिओ घेऊन येईल. आता पावसाळा येणार आहे तर खूप सारे पक्षी येतात, पोपट तर 35-40 येतात. एक दिवस मी लाईव्ह व्हिडिओ पण तुम्हाला त्याचा दाखवणार आहे. आणि आता हे कावळा आहे ना, ह्या बाजूला आला होता, मी त्याला शेव दिली तर पहा दोघं पण किती प्रेमाने खातात. आणि ही कावळ्याची जोडी माझ्याकडे खूप दिवसांपासून येते. चला पुन्हा भेटूया. राधे.